आजकाल प्रत्येक दुसरा इन्फ्लुएन्सर डर्मा रोलर प्रमोट करताना दिसतो आणि क्लेम करतो की फक्त तो स्कॅल्पर फिरवा आणि नवीन केस यायला लागतील. तर खरंच हे इतकं सोपं आहे का? बिलकुल नाही. कारण आजपर्यंत मेडिकल सायन्समध्ये अशी एकही स्टडी नाही जी प्रूव्ह करते की केवळ डर्मा रोलर नवीन केस उगवू शकतो. एव्हिडन्सनुसार डर्मा रोलर आणि मिनॉक्सिडिल हे दोघं कॉम्बिनेशनमध्ये अतिशय चांगलं काम करू शकतात. म्हणजे फक्त डर्मा रोलर फिरवणे ही हेअर ग्रोथ ट्रीटमेंट नाही. आणि जर तुम्ही घरीच एखादा स्वस्त डर्मा रोलर मिनॉक्सिडिल शिवाय, प्रॉपर डायग्नोसिस शिवाय किंवा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय यूज करत असाल तर ते अधिक रिस्की होऊ शकतं. आणि जर असं तुम्ही करत असाल तर तुम्ही स्कॅल्पचंच नुकसान करताय, ज्यामुळे इन्फ्लामेशन, स्कारिंगचा धोका वाढू शकतो. आणि काही सिव्हिअर केसेसमध्ये हेल्दी हेअर फॉलिकल्स पण कायमचे डॅमेज होऊ शकतात. म्हणून सोशल मीडिया ट्रेंड्स फॉलो करण्यापूर्वी तुमच्या स्कॅल्पची कंडिशन समजून घ्या, प्रॉपर डायग्नोसिस करून घ्या आणि कोणतंही ट्रीटमेंट नेहमी एक्सपर्टच्या गायडन्स शिवाय सुरू करू नका.